नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आताची सर्वात मोठी बातमी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राजीनाम्याची प्रत ही मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्याचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले होते, तर तातडीने मुख्यमंत्री विधान भवनाकडे निघाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलाय, अशी घोषणा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली आहे. आणि आपण हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचं मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली आहे. तर याची अधिक माहिती जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेत, संतोष देवकर. संतोष, काय सांगाल, नेमकं काय घडलं आज? प्रतीक्षा, पाहायला गेलं तर आज सकाळीच प्रसार माध्यमामधून किंवा समाज माध्यमांमध्ये जे मस्साजोगचे सरपंच आहेत त्यांची किती क्रूरपणे हत्या केली गेली आहे ते चार्जशीटचे जे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत त्याच्यामधून कळत आहे. आणि धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड त्यांचे जवळचे माणूस आहेत, त्याला स्वतः असं म्हटले होते. तरी देखील ते नैतिक जबाबदारी घेऊन किंवा नैतिकरित्या कुठलाही राजीनामा देत नव्हते. आता 82 दिवसानंतर त्यांनी राजीनामा ते वैद्यकीय कारणाचं मी राजीनामा देतो असं कारण देत जे एक्स समाज माध्यम आहे त्याच्यावरती पोस्ट करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हाती राजीनामा देण्यात आलेला आपली माहिती मिळत आहे. आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत हे राजीनाम्याचं जे पत्र आहे ते राज्यपालाकडे सादर करण्यात आलेलं आहे. प्रतीक्षा, नक्कीच. नेमकं काय राजकीय वर्तुळात नेमकी याबद्दल काय चर्चा होती, की काय कारण असू शकतं आणखी धनंजय मुंडे 82 दिवसानंतर चक्क त्यांनी आता आपला राजीनामा दिला? या विषयावरती कित्येक राजकीय जे नेते आहेत त्यांचं जे वक्तव्य आलेलं आहे. आपण आपल्याकडे सकाळपासून राजकीय नेत्यांच्या पण प्रतिक्रिया घेत आहोत. राजकीय नेत्यांचं असं म्हणणं आहे, विरोधी पक्ष नेत्यांचं असं म्हणणं आहे की देव एवढा वेळ का लागला, कुठला दबाव होता, मैत्री खातीर एवढं त्यांना सपोर्ट केलं, मदत केली गेली आहे का? एवढं सगळं होत असताना सुद्धा आज सौरभ खराडे जे आहेत ते वाल्मिकी कराडेचे जवळचे मानले जातात, ते त्यांच्या बंगल्यावरती 7 फुटावरती त्यांना भेट देण्यासाठी ते भेटले असते अशी सुद्धा चर्चा आहे. आणि असे सुद्धा काही जे पुरावे आहेत ते समाज माध्यमांकडे आलेले आहेत. व आदित्य ठाकरे जे शिवसेनेचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठे ना कुठे 2 महिन्या अगोदरच जे पुरावे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले होते, तरी देखील सुद्धा कुठलाही निर्णय न घेता, राजीनामा न घेता, मैत्री खातीर कुठल्या दबावाखातीर असं त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय सरकार करत होते. आता सगळीकडनं जे चार्जशीट मध्ये जे पुरावे आहेत, ते फोटोज आहेत, हत्या केलेले जे व्हिडिओज आहेत ते बाहेर आल्यानंतर कुठे ना कुठे सरकार हे दबावाखाली होती. त्या दबावाखाली आज जे अर्थसंकल्प अधिवेशन जे कालपासून सुरू आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडनं असं बोललं जात होतं की जोपर्यंत राजीनामा धनंजय मुंडे आणि कोरटकर यांचा जो राजीनामा येत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असं विरोधी पक्ष नेत्यांकडनं सांगण्यात येत होतं. प्रतीक्षा, नक्कीच. म्हणजे भाजपवर पण एका अर्थी या गोष्टी सगळ्याचा दबाव जो होता तो होता, आणि त्यामुळे हा जो निर्णय घेण्यात भाग पडला आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील अखेर हा राजीनामा जो आहे तो स्वीकारलेला आहे. धन्यवाद संतोष या माहितीसाठी. तर हे होते आपले प्रतिनिधी संतोष देवकर ज्यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे. तर 9 डिसेंबर 2024ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर CIDच्या दोषारोपपत्रासोबतच फोटो समोर आलेत. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येते. विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आज सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जी होती ती जोर धरू लागली होती. धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा द्यायचा दावा करण्यात येत होतं, तर आज सकाळपासूनच विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली. आज अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आणि मुख्यमंत्र्यांनीही हा राजीनामा स्वीकारलाय. तर ही होती आजची महत्त्वाची बातमी. तर या बातमीसोबत आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तर पाहायला विसरू नका न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.